गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अनदर व्लॉग, अनदर व्हिडिओ फ्रॉम उदयपूर. तर आजची तारीख आहे 13 जुलै आणि सकाळचे 9:30 वाजत आले आणि आम्ही सर्व रेडी झालो आहे. आज थोडंसं लेट उशिरा, कारण की इतक्या दिवसापासून लवकर काल पण झोप नव्हती झाली. काल इथं आल्यानंतर थोडंसं झोपलेलो. मग काल रात्री आम्ही विचार केलेला आज काय जास्त आहे नाही. आता इकडनं आम्ही कर्णी माता मंदिरला जाणार आहोत, जर रोपवे जर चालू असेल तर. त्यानंतर इकडनं डायरेक्टली आम्ही वडोदराला निघणार आहोत. ऑन द वेज आज मोस्टली 6, 7, 8 तास, कमीत कमी 7 तास तरी ट्रॅव्हलिंग आहेच. तर आता आमचं सगळं पॅक वगैरे झालेलं तर रेडी झालं. बघूया आपली बाकीची पब्लिक काय करते. तर ह्या रूमला साईडमध्ये आहे. कुठे आहे रेडी? अंगोलीला गेला. ओके, आकाश अंगोलीला गेलाय. बघू त्याच्यावरतीच थांबलो. बाकी आम्ही सगळे रेडी होतो. काय होतं माहित नाही त्याला बाहेर. खरं बघ ना, ह्यो लेट करता आणि आपल्याला बोलतो भाई लेट. आकाश लेट करतो रे बाबा. तू ब्लॉग बघत असेल तर नेक्स्ट टाइमपासून लवकर रेडी होत जा. निघता 9:30 झालेत. बाकीचे येत आहेत. आम्ही आता जाऊन गाडीमध्ये बॅगा सेटअप करून घेतो पहिले, कारण की भरपूर पाठीमागा मेस झालेली. बस हान बस टाक. आता जाऊन थोडंसं नीट सेटअप करू. असा काय पसारा पाठीमाग पडलाय. आता याला नीट वेल सेट करायला लागेल. मगच बॅग आतमध्ये टाकू. A few moments later. गाईज, आता आम्ही निघालो. निघता 10 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय कर्णी माता मंदिरला. मग तिकडनं दर्शन घेऊन मग आम्ही ऑन द वे टू वडोदरा. काय बोलताय? तर आता आम्ही पोचलोय. आता इकडनं रोपवेने वरती जाऊ. गाडी तर पार्क केले. गाडी आम्ही इथंच लावलंय आणि इकडनं तिकीट घेऊन या साईडनं खाली रोपवेसाठी. कुठल्या साईडला? खाली भाई, आपण पायथ्याशी आलो रोपवेच्या. मग एकदम मस्तपैकी. जास्त चालायला लागणार. तसं पण आपल्याला कंटाळा येतं चालायला. चलो, अपनी सवारी आ चुकी है. या बैसो तिकडे बसायचं. ये बस रे बस. इच्छा व्यक्त केली. हां बस. तू बोललास ना. असा बोलला यासाठी. पण मी बोललं लॉक कर रहे, काट करा कट कर. टीचर तुम्ही घेतो. बोला रे बिंदास. फक्त ब्लॉग बघा. मी कट करीन. तर गडकरी त्याच्या ना आता काय कुठला तो बघ मंदिरातच मंदिर आहे भाई. अच्छा, मंदिर पुढं नाही कीर्ती मंदिर. तो कुठला? तो हा तो किल्ला आहे वाटत बघ ना. काहीतरी भैया. बघ ना. पडलो मग गेलो. लाईट गेले, मी इथेच थांबलो ना. काय मनात प्रश्न येतात ना. मी इथे गेलतो ना बाकूला, लाईट गेली. आम्ही असं थांबलो. ते पण असं पण नाही प्रॉपर हे असतं बघ ना, तो म्हणजे जो डेंजर वाट तिथंच. आणि असं ओपनली बघ खाली बघ, काहीच नाही. इकडनं व्ह्यू आहे मस्त बघ, कसं भारी व्ह्यू आहे. मॅन मेड सिटी. आपण बिकानेरला गेलतो कर्णी माता टेम्पल. तेच आहे फक्त इथं ते मंदिर नाही. चालत आले आपण कॉलेजला आलो तर इथं चालतो का वरती नाही ना. माहिती दुसरीकडे गेलतो आपण. इथं मग आलो असेल भाई परेश, असं मला वाटतंय. कारण की व्ह्यू आहे बघ. हा मग तेच मला वाटतं. आता बघू चल वरती गेला. वरती गेल्याशिवाय समजणार नाही. दर्शनाला काय वेळ नाही लागला. आल्या दर्शन झाला तर मस्त. आणि इकडनं असा काय व्ह्यू आहे. भाई बघितला का लवकर उठायचा आणि यायचा फायदा. गर्दीत नाही, रोपवेला पण गर्दी नाही भेटली आणि मंदिरामध्ये
मध्ये पण तुला रंगीला तो फतेह सागर लेक तिकडे तो त्या साईडचा. A few moments later. तर दर्शन घेऊन आम्ही आलोय आणि आता निघतोय वडोदऱ्याला. आता निघता करता सगळं काय करता आता फक्त एक छोटासा ब्रेक घ्यायचा, कॉफी ब्रेक कर मस्त रस्त्यामध्ये. तर निघता करता 11:30 झालेत. बघू आता वडोदऱ्याला किती वाजेपर्यंत पोहोचतो. इथनं वडोदरा किती आहे? 7-7.5 तासावरती आहे. तर काहीच आता आम्ही निघून रस्त्यामध्ये थोडंसं थांबलोय, कारण की एक मोठा असं आहे की आम्हाला फालुदा खायचा होता राजस्थानला. बिकानेर गेला, जयपूर गेला, उदयपूर पण गेला. आता राजस्थान पण आम्ही सोडायला आलो, बॉर्डरवरती होतो. फालुदा करत करत आता एक फालुदा इथे भेटले ते गेलेत. काय माहिती कसा आहे कसा नाही, टेस्ट करायला बघता. आता आम्ही चाललोय कारण की राजस्थानमध्ये आलो ना, फालुदा नाही खाल्ला. आता असं होतं काय बरेचसा फोन आला. भाई बोल. हा बदाम शेक आहे, फालुदा नाही. आणि बदाम शेकचा टेस्ट कशी आहे? घालत लागेल आता काय. कुठली आईस्क्रीम आहे? आलो चल, तशी पण पार्किंगला आलो गाडी. काय माहिती इथं पण फालुदा नाही भाई. आता काय बोलतो बदाम शेक आहे. चल रस्ता क्रॉस करूया पहिले. अरे पण राजस्थान वरून येतं ना आपल्या इथं धंदा करायला ते. आमच्या इथं मग आता आपण इथं यांच्या इथं आलं खायला पाहिजे. बघू भाई कसं आहे कसं आहे. काय वाटतं भाई? टेस्ट करताय? सांगा मला ऑनेस्ट रिव्ह्यू. काय पर्या तुटली रे ती. काटेची चुकी आहे. ठीक आहे आईस्क्रीम. ही आईस्क्रीम टेस्ट करायला घेतले. कसं आहे बघा बघा टेस्ट करून. मी तर आंबा घेतो. आपल्या इकडे भेटले वाटतं भारी भेटला. ही चांगली आहे चांगली टेस्ट आहे. तर इथनं आम्ही थोडासा स्नॅक्स घेतला. दोन घेतले ना मी नाही. आता कॉफी पण पियायची आहे. आणि बघू आता ते पुढं थांबलेत. हा राजस्थान बॉर्डरच्या इथे खेवरा करून गाव आहे छोटासा. आणि मेन हा जंक्शन त्यांचा. तिथे थांबलेलो, घेतला थोडासा स्नॅक्स. आता आपली पब्लिक कुठे कॉल आला आहे बघूया. निकित आणि शेलके गाडीमध्ये सामान ठेवायला गेले आहेत. परेश आणि अमित काहीतरी मार्केटला गेले आणि मी इकडे कॉफी बनवायला घेतले. भाई एकदम हार्ड कॉफी बनवा दादा, कडवा लागेल तर भी चलेगा. फक्त झोप नको यायला बस. कारण की इथनं कसंही करून वडोदराला पोचायचं आहे. संध्याकाळी 5:30-6 वाजतील पोचता. आणि आता दुपारचे 1 वाजला. मध्ये कॉफी प्यायला थांबणार होतो. करून कुठं काय भेटलंच नाही. मग आता एक हा गाव जर मध्येच रस्त्यात भेटला मग आम्ही विचार केला त्याला थांबलो. तर आमचे कॉफीवाले या मित्र. 10 minutes later. हो गया आता थेट मग आपण एक छोटासा ब्रेक नाही, आपण जास्त मोठाच ब्रेक घेतो. तर चलो आता घेतल्याने परेशने घेतलाय आंबा खायला. कसं खाते बघा, तोंडात आंबा ठेवून. हीच तर मजा आहे. मस्त आहे. मला पटला भाई आंबा. मस्त आहे. ओके लेट्स गो टू किती किलोमीटर वडोदरा. 262 किलोमीटर आहे. संपलं राजस्थान. तो ऑफिशियली आता राजस्थान इथं आपला खतम. आराम करतात रे ते. पुढं पकडतील आपल्याला, आता नाही लगेच पकड. जे काय इथंच आता रिलॅक्स व्हा. बोल काय बोलतो. पुढं पकडतील आपल्याला. पुढं पकडतील. किस चीज के लिए? कहाँ जाओगे सर जी? हम आए राजस्थान. रुको खोलने के लिए किस चीज? क्यों खोले? क्या चीज के लिए खोले? क्यों खोले?
क्यों खोले दरवाजा ये बताइए। ऑर्डर चेकिंग है हाँ अल्कोहल तो वैसे बताइए ना, डायरेक्ट आके ओपन मत आपको करिए। बोला नीचे आने का नहीं, और नहीं, direct नहीं, नहीं नहीं। खोला है। डिक्की खोल दीजिए खाली। हम मैं आता हूँ पीछे, रुको। मैं येऊन जाऊँ, डिक्की मैं खोलूंगा, आप नहीं खोलोगे। आपको क्या चाहिए मैं सब दिखाता हूँ, क्या चाहिए आपको चेक करो, सब चेक करो। बिंदास तो मैं आपको पूरा कॉर्पोरेट करूँगा, क्या चाहिए बिंदास चेक करो, बिंदास चेक करो, एक एक बैग चेक करो मेरे सामने। कुछ है ना, कुछ है नहीं है, ये बॉर्डर है गुजरात का स्टेट। पता है मुझे, तो ऐसे आया मत करो डायरेक्टली। गुजरातचे असले तरी आपण महाराष्ट्राचे होत ना रे बाई, यो खायची त्यांना आपल्याला. ऑथॉरिटी नाही डायरेक्ट असे बोलत काय गाडी खोल. मग गाड़ी बोलो तो बोलता है डिक्की खोलो, तो डिक्की खोलता है क्या, एक एक बैग चेक करना, एक एक बैग मेरे सामने आंखों के सामने चेक करो। नहीं नहीं नहीं, कुछ है तो नहीं ना। त्याची बारीक पोऱ्याला माफ करू ना. त्या आईला आमच्या इथं आमचे पोरं ऍपी सारखी गोष्ट पित नाही काय, हेल पिताने पोरं काम हेल करतात. ले लांब झाली, हेल रिओ ले लांब झाली, ऍपी बारीक पोरं पितात। शिट यार परेश. ऍपी सारखे गोष्ट पित नाही आमचा परेश, तो विचार करा घे अल्कोहोल तुला कुठून येईल गाडीत। प्यायची. घे ना तुला प्यायची आहे तर घे. आता आम्ही अहमदाबादला पोहोचलोय, पोचता 3:11 झालेत। इकडनं आता अजून वडोदरा 113 किलोमीटर 2 तास 7 म्हणजे 5:10 पर्यंत पोहोचू। फ्यूल ब्रेकसाठी थांबलोय गाडीमध्ये, फ्यूल संपलाय। इकडनं आमचा चाललेला प्लॅन अहमदाबादला जायचा, बट तिथं काय साबरमती रिव्हर आणि गांधीजी आश्रम होतं ते बघण्यासाठी कोण इंटरेस्टेड नव्हतं, कॅन्सल केलं आम्ही। सारखे मात्र 100% एफर्ट टाकणार आहे न झोपण्यासाठी. असतं ना तर असं केलं उठले असतात, ऍक्टिंग आहे ना त्याचं उठतं नाही ना. फुल कॉर्पोरेट करणार होता ना रे, पण झोपला बिचारा। मला बोलला की झोपणार नाही, तुमच्या सोबत आहे। मी बोललो ना याला फक्त स्मूथ पॅच लागू दे, उडेल की। तर आम्ही पोहोचलोय वडोदराला, पोहोचता वाजता 5:11 झालेत आणि आता इकडे लगेच काढतायत सगळेजण। चला गाईस, एक काम करा, तुम्ही लगेच घेऊन वरती जा, आम्ही जातो गाडी वॉश करून येतो। ओके, कारण की गाडी जाम घाण झाली, इंटिरियर पण क्लीन करून घेतो जरा। बघा पण घाणच आहे, थोडंसं गाडी पण फ्रेश होईल, आम्ही पण फ्रेश, तुम्ही पण तोपर्यंत फ्रेश झालेत वरती। आम्ही निघतो वॉशिंगला। सो तर आता वॉशिंग सेंटरला मगाशी एक बघितलेला, तिथं गेलेलो बट तो काय चालू नव्हता, आणि बिकॉज मंडेच्या दिवशी इथं बोलतो काय माहिती भरपूर सुट्ट्या जाते। या वॉशिंग सेंटरला गाडी तर पार्क केली, ही सगळी खाली झाल्यानंतर मग आमची गाडीचा नंबर येईल, तोपर्यंत वेट करतो आम्ही। 5:40 झाले, काय माहिती कधीपर्यंत फ्री होतो। आमची गाडी वॉश करून झाले, वॉश करता करता 6:40 झालेत, आणि इतका टीम वॉशिंग सेंटर आहे ना, काय बोलू। तर चला आता निघलो तर रूमवरती जातो। या इथं ऑलरेडी चेकिंग केलेलं, त्यांना बोललो की बॅगा वगैरे घेऊन चेकिंग करा, ते सगळे फ्रेश झाले असतील, आम्ही फक्त 2 फ्रेश नाही झालो। तो परेश आम्ही पोचलो, चला हेच बोलल तो, चला अरे चला, अरे परेश आम्ही पोचलो आता आमच्या रूमवरती जाऊ आता। भाई खतम भाई, आपल्याला काय नाही, खतम। ओके ठीक आहे। आम्ही आलो नाही, नाश्ता खपवला भाई काय लक्ष्मी विलास कॉलेज दिसते कुठनं, इथनं। A few moments later. काय या खाली रिक्षा थांबले. आलो,
सो तर गाईज आम्ही रेडी झालो आहे. आम्ही म्हणजे आता मी आणि शेलकेच उरलेत. हे दोघं लगेच निघाले 7:30 वाजायला आले. काय आम्हाला रेस्ट काय करून दिला नाही, लगेच निघाले. खाली देऊन आता फोन जस्ट आला ना, बोलतात रिक्षा आले निघा खाली. जस्ट तोंड धुतलं आणि निघालो परत. चलो लय घाई. आता आम्ही आर्मीच्या मंदिरामध्ये गेलतो. काय नाव होतं परिषा? EM टेम्पल, EM टेम्पल. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर. त्या लोकांनी बनवला टेम्पल आर्मी वाले. तर आतमध्ये लॉक करायची काय परवानगी नव्हती, कारण की सिक्युरिटी रिझन्स. तर इथं आम्हाला येत्या वेळी एक चुकी झाली. आम्ही आमचे आधार कार्डची हार्ड कॉपी घेऊन नाही आलो. मोबाईलमध्ये डिजिलॉकर काही चालत नाही, कारण की इथं ID इथं डिपॉझिट होतं तेव्हाच तुम्हाला कार्ड देतो. म्हणजे कार्ड आहे तो, मी एक कार्डची व्हिडिओ काढली ती बघा. तर या कार्डच्या एजनीच आतमध्ये एंट्री होईल ना, तर आतमध्ये एंट्री नाही. आणि आतमध्ये लॉक करायला शूट करायला काहीही परवानगी नाही, सिक्युरिटी रिझन्स आहेत म्हणून. तर आता इकडनं निघालो आम्ही. इकडनं बघू आता वडोदरा सिनेमाला चालले. हां तिथं प्रताप हो. बघूया. मार्केट ओपन असलं तर नशीब समजतं, कारण की आम्ही बिकानेरला नाही ना, जयपूरला गेलतो ना आपण. जयपूरला शॉपिंगला गेलतो, पण तिथं काय भेटलं नाही. परत आणि आम्ही उदयपूरला पण केली आणि पुष्करला पण केली शॉपिंग. हा. मग आता चाललोय 3 ठिकाणी शॉपिंग केली, पण काय आणला नाही. आता घरी नाही सगळीकडे शॉपिंग केली, पण काय इतकं काय आम्हाला मनासारखं. आणि उदयपूरला सगळा मार्केट बंद होता. हो. तर त्यामध्ये आपली चुकी नाही आहे. इथं पण मार्केट बंद असतात, कारण की असं बघ आता आपण आपल्या हिशोबाने जाऊ. आपण प्रयत्न करतोय, पण त्याला यश आलं पाहिजे. काय झालं भाई त्याला विचारला तो बोलतो बंद असू शकतो, बोलतोय पण मार्केट हा मंडे आहे ना आज. गुजरातला जास्ती करून सगळा मंडेला बंद असतो. तरी आपण ट्राय करू. पण तो बोलला तिथं पिक्चर बघायला जायचं असेल तर जा. पिक्चर काय बघायचं आहे. आणि आपण आराम करू रे. त्या लेक मध्ये जाऊ शकतो. तो शंकराची मूर्ती एक आहे आणि तिथून मांडवी गेट आहे वॉकिंग डिस्टन्सवर. बघूया चल. जवळपास आम्ही 1-1.5 किलोमीटर चालत आलो. रिक्षा काय भेटत नाही. तर आता एक ॲप डाउनलोड करून. काय बोलला तो तू नाव? प्रताप टाकताना हे छले यार नाही जाणे असं केलं ना त्याने. कोणच जायला तयार ऑटो आले रे नाही. ॲप डाउनलोड करून इथनं एक ॲप बुक केले. बघू किती वेळ लागते तर, कारण की 8:30 वाजलेत. करू आले बघ रिक्षा. को इधर रजा रहती, छुट्टी रहती. मंडे को चालू नहीं रहता? मंडे को छुट्टी रहती. तो ये मार्केट क्लोज ही है सब. ये आज क्लोज रहता है, मंडे को क्लोज रहता है. अभी कोई अभी कुछ रहेगा कुछ लेने के लिए? कुछ भी नहीं, बंद हो गया ना, टाइमिंग हो गया ना 8:45. अभी सागर लेके आपको अंदर जाना जा सकता. अच्छा. 110 भाई दे दो. तर नशिबात नाही इथला पण मार्केट बंद आहे, कारण की मंडेला बोलतो मार्केट बंद असतो. मंडेला इथं गुजरातला काहीच चालू नसतं. तरी आम्ही मार्केटमध्ये घुसलो आहे, बट मार्केट क्लोजच आहे नाही. बघू एक फरक आतमध्ये जाऊन एक फ्री मारून येऊ. जर काय भेटलं तर ठीक आहे, ना तर तसा पण आज मंडेला क्लोज असतो. आल्यासारखा बघितल्यासारखं होईल तरी. सेम पनवेलचा मार्केट वाटतं ना रे? सेम पनवेल ज्वेलर्सची लाईन तशी. मार्केट आहे मोठा, पण सगळा बंद आहे. या साईडला पण क्लोज्ड. तर आम्ही उद्या इथं येणारच होतो या मांडवी गेटला बघायला. शॉपिंगच्या बाजूला जरा तो विचार केला चला बघूया. सगळेजण इकडं तिकडं झालेली आहेत शॉपिंग करता करता. कोण इकडे गेलं कोण तिकडे गेलं. बट आता फोन आले सगळ्यांचा की जिथं आपण उतरलो रिक्षाने तिथंच सगळ्यांनी या. मी पण तिथंच चाललो आहे. मार्केट लय मोठं आहे, बट अनफॉर्च्युनेटली सगळा क्लोज आहे, तर त्याच्यामुळं काही घेता आला नाही. ये इकडे असं आहे. आणि हा इथे सिनेमा आहे. सिनेमाच्या समोर आम्ही उतरलेलो. बघू आता हे कुठे आहेत. तर निकितन तिथे आणि परेश आणि शेख तिथे सगळे आम्ही चालत जाते. तर आम्हाला तिथे भेटते. सो तर आम्ही इथं फालुदा खायला आलो आहे, कारण की राजस्थानपासून फालुदा करतो आहे फायनली गुजरातला. स्पेशल फालुदा बोलतात ना इथला. तुम्हाला स्पेशल फालुदा
हा मावावाला एक देतो. ट्राय करू पहिले कसं लागतं कसं ना. आणि कारण की इथलं गुजरातमधलं बोलतो भरपूर फेमस फालुदा आहे इथलं. तर बघू ट्राय करून कसा लागतं. तर आता आम्ही फालुदा केला आहे ट्राय. फालुदा मस्त होता. तर आकाश, अमित आणि परेशला पण घेतला आहे पार्सल. ते गेलेत रूमवरती. मग मी आणि निकितनच आलो फालुदा घ्यायला. तर रिक्षा करून आलो. आता निकितन पण गेला पुढं. आम्ही मग आता त्यांना फालुदा घेऊन येतो. इथलं कमीत कमी 10 मिनटं लांब होतं. मी फालुदा घेऊन रूमवरतीच पोचलो आहे. पोचता 10:30 झाले. तर बघू आपली पब्लिक काय करते. तर कारण की ते इथं पुढे आलेले. ते बोलतात आम्हाला कंटाळा आला तुम्ही जा फालुदाना. आम्ही पुढे आलो. काय पब्लिक चिलिंग. कुठे दोघं जण कुठे गेले? माझा फोन कुठे? तुला फोन आली खिशात राहिला. चार्जिंगला लावला. अरे विसरलो. असं होऊ शकतं का? हे दोघं जण दोघं गेले ते रेस्टॉरंट खाली तिकडे गेले. तर गाईज आम्ही सगळं तिकडनं शॉपिंग वगैरे करून तिकडनं मग रूमवरती आलो. हे परेशानी अमित आणि शेलकी रूमवरती गेलेले. आम्ही फाळुदानाला गेलतो. आणि आल्यानंतर मग रेस्टॉरंट करत होतं. आणि इथं लवकर रेस्टॉरंट बंद होता. तर त्यामुळे मग सगळं कंटाळा, सगळे टायर्ड पण होते. तर मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही स्विगी करू. तर आम्ही स्विगी केली. आम्ही आल्यानंतर जेवण इथं ते सगळं असं उचलाचं आहे, पसारा आहे. तर आता जेवून हा लॉग इथेच एंड करू. आज आम्ही वडोदरा उद्या इकडनं निघणार आहोत. उद्या इथलं वडोदराच्या काय लोकेशन्स आहेत ते फिरायला जाणार आहोत. तर आजचा लॉग आपण इथेच एंड करूया. आजच्या लॉगमध्ये जास्त मोस्टली काय आहे नाही इतका. तर उद्याच्या लॉगमध्ये चांगला असणार. उद्या पण आहेत 2-3 गोष्टी आहेत. तर आणि हां, उद्या जे करणार होतो तो एक दरवाजा, तो तर आत्ताच बघितला आम्ही. तर मग तो उद्या दरवाजा तर कॅन्सल झाला. आज रात्री बघून घेतला. उद्या पॅलेस वगैरे पण आहे. पॅलेस आहे ना परेश? पॅलेस वगैरे पण आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी भरपूर काय. स्टॅच्यू ऑफ युनिटीला ठरलं की वरती जाणार ना आम्ही. बघूया पॉसिबल. कारण की सगळी जाऊन आलेले आहेत. तर कोणाला इंटरेस्ट नाही. पण इथं आल्यासारखं म्हणजे जायला पाहिजे. मग म्हणून चाललो आहे एक वाईबसाठी. तर आजचा व्लॉग आपण इथे सेंड करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आज काय चांगलं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.